नमस्कार. स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला ॲरिस इन्फ्रा सोल्युशन या कंपनीच्या IPOबद्दल माहिती घ्यायची आहे. तर IPOबद्दल कोणकोणत्या प्रकारची माहिती घ्यायची आहे तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पहिला मुद्दा आहे कंपनी काय करते याबद्दल माहिती घ्यायची आहे. दुसरा मुद्दा आहे कंपनीचे प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत आणि तिसरा मुद्दा आहे कंपनीचे वीकनेस आणि स्ट्रेंथ या कोणकोणत्या आहेत. चौथा मुद्दा आहे कंपनीचा नफा व तोटा कशा पद्धतीचा आहे. पाचवा मुद्दा आहे कंपनीचे कॉम्पिटिटर्स आणि पेअर्स हे मार्केटमध्ये कोणकोणते आहेत. सहावा मुद्दा आहे कंपनीचे अलॉटमेंट कशा पद्धतीने चेक करायचं, कोणत्या वेबसाईटवर चेक करायचं. ॲरिस इन्फ्रा सोल्युशन ही कंपनी काय करते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ॲरिस इन्फ्रा सोल्युशन ही कंपनी कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील मटेरियल प्रोव्हाइड करते. इनकॉर्पोरेट 2021मध्ये झालेली आहे. आता पुढे आहे या कंपनीचे प्रोडक्ट कोणकोणते आहेत. आपल्या कंपनीचे प्रोडक्ट बघायचे आहेत. पहिलं आहे GIS पाईप, MS वायर, MTM बार, तसेच यामध्ये GI वायर, माती, वाळू, सिमेंट, OPC सिमेंट, वॉल पुट्टी, सॉलिड बॉल, ACC फ्लायबॅक, मानक RC असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपनी मटेरियल प्रोव्हाइड करते. आता पुढचा मुद्दा आहे कंपनीचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत. यामध्ये यांची स्ट्रेंथ आहे बांधकाम साहित्य पुरवठा साखळी बदलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर. दुसरा आहे वाढत्या बाजारपेठेचा संधीचा फायदा घेण्यासाठी योग्य स्थितीत येणे. तिसरा आहे जोखीम विश्लेषण आणि ऑपरेशन कार्यक्षमतेसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवी. याच्यामध्ये मॅनेजर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, प्रवर्तक आणि व्यवस्थापक आहेत. आता कंपनीचा IPO आणण्यामागचा उद्देश काय आहे. पहिला मुद्दा आहे कंपनीने घेतलेला काही थकबाकी कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी. कंपनी उपकंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये गुंतवणूक जी काय केलेली आहे कंपनीने तिचे काय खेळत्या भांडवलाच्या गरज पूर्ण करण्यासाठी. चौथा आहे 5वा नंबरचा मुद्दा आहे सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि अज्ञात अजैविक अधिग्रहण. याच्यासाठी कंपनी IPOचं भांडवल उभा करत आहे. आता ही कंपनी B2B बिझनेसमध्ये काम करते. या कंपनीचे ऑफिसेस मुंबई, चेन्नई, बेंगळुरू या विविध शहरांमध्ये ग्राहकांना सेवा देण्याचं काम ही कंपनी करते. या कंपनीचा 2 फेब्रुवारीचा GMP हा 108 रुपया चालू आहे. आता पुढचा मुद्दा आहे की कंपनीची फायनान्शियल बॅलन्स शीट बघायची आहे. 2022, 23 आणि 24ची. कंपनीचं ॲसेट आहे 314. आकडे हे कोटीमध्ये दिलेले आहेत. 334. 2023मध्ये 394, 2024मध्ये 492. रेव्हेन्यू 22, 23, 24 आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 22मध्ये मायनसमध्ये आहे, 23मध्ये मायनस, 2024मध्ये पण -17. नेटवर्थ 140, 104, 141. रिझर्व्ह आणि सरप्लस हे पण मायनसमध्येच आहे. 2024मध्ये 139 आहे. बॉरोइंग कर्जा 154, 220 आणि 273. पुढचा मुद्दा आहे आता कंपनीचं रजिस्ट्रार हे कोणत्या कंपनीला दिलेलं आहे. लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. लिंक इन टाईमच्या वेबसाईटवर जाऊन आपण कंपनीचं IPO अलॉटमेंट झालेली आहे का नाही चेक करू शकता. या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी पॅन नंबर, ॲप्लिकेशन नंबर वगैरे टाकून चेक करता येऊ शकते. आता 2 फेब्रुवारीला कंपनीची ओपनिंग डेट, क्लोजिंग डेट आणखी जाहीर करण्यात आलेली नाही. या ठिकाणी आता लवकरच 4 ते 8 दिवसात कंपनीची ओपनिंग आणि क्लोजिंग डेट येऊ शकते. आता IPOची लिस्टिंग BSE आणि NSEवर दोन्ही ठिकाणी होणार आहे. तर IPO इश्यू टाईप बुक बिल्ट इश्यू आहे. IPOची साईज 2.86 CR शेअर. फ्रेश इश्यू आहे 2.86 CR. याची फेस व्हॅल्यू आहे ₹2 पर इक्विटी शेअर. कंपनीची ओपनिंग आणि क्लोजिंग डेट जाहीर झाल्यानंतर कंपनीची बरीच माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. तर नंतर आपल्याला कंपनीची आणखीन डिटेल माहिती आणि ओपनिंग क्लोजिंग डेट IPOला ॲप्लिकेशन करावं का नाही याच्याबद्दल सर्व माहिती आपण ग्रुपवर टाकण्यात येईल. तसेच यूट्यूब चॅनलवर पण माहिती टाकण्यात येईल. जर तुमचे मित्र वगैरे IPOला अप्लाय करत असतील तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.